नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आप्पा कांचनला म्हणत असतात, मला इथे राहवत नाही, आपण दोघं जाऊन गावाकडे राहायचं का? तर कांचन म्हणते, तुम्हाला तिथे जाऊन जर बरं वाटत असेल ना तर आपण जाऊ. मला काय, तुम्ही जिथे न्याल तिथे आनंदाने येईन मी. तर अनघा म्हणते, नाही तुम्ही दोघांनी इथून कुठेही जायचं नाहीये. आम्हा सगळ्यांना हवे आहात तुम्ही. आणि आप्पा, तुम्ही जर इथून गेलात ना तर बाबा आणि संजनाताईंना जे हवंय ना तेच होईल. तर आप्पा म्हणतात, होऊ दे ना, करू दे त्यांना त्यांच्या मनासारखं, शेवटी सगळे आनंदात राहिले म्हणजे झालं. तर अनघा म्हणते, आप्पा तुमच्याशिवाय कसला आलाय हो आनंद? तुम्ही ना इथून जाण्याचा विचारही मनात आणायचा नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. आणि आता हा विषय बंद करायचा आणि गुपचूप जेवायचं असं म्हणत असताना अनघाच्या डोळ्यात मात्र अश्रू येत असतात. ती म्हणते, आता जर तुम्ही जेवला नाहीत ना तर मी जबरदस्तीने भरवेल तुम्हाला. तर आप्पा आणि कांचन गुपचूप जेवण करतात. इकडे अनिरुद्ध, संजना, अभि आणि ईशा एकत्र बसलेले असतात. त्यावेळी तो मॅप दाखवत त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, बिल्डरने समृद्धीमध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. इथे खूप मोठा टॉवर होऊ शकतो, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फ्लॅट मिळतील. आता हे पुढं कसं न्यायचं ते आपल्या हातात आहे. आता हार मानायची नाही. तर संजना म्हणते, 30 फ्लोअरचा टॉवर असणार आहे आणि सगळ्यात टॉप फ्लोअरवरती आपल्याला फ्लॅट्स मिळणार आहेत. तर ईशा म्हणते, मला टेरेस फ्लॅट हवा. तर संजना म्हणते, अगं हो, तुझ्या ज्या काही डिमांड असतील ना त्या पण बिल्डरला सांगू, कन्स्ट्रक्शन सुरू होण्याआधी. ईशा तर खूपच खुश होते. ती म्हणते, जस्ट इमॅजिन, मी माझ्या फ्रेंड्ससोबत टेरेसवर बसून पार्टी करत असेल, डोक्यावर चांदण्या आणि समोर अख्खी मुंबई. तर अभि म्हणतो, 1 मिनिट थांब, लगेच स्वप्न बघायला लागू नकोस. बाबा पण हे सगळं आप्पांच्या परमिशनशिवाय कसं शक्य आहे? ते अजूनही तयार नाहीयेत. तर अनिरुद्ध म्हणतो, ते आपण बिल्डरवर सोडू. अशा बऱ्याच केसेस त्या बिल्डरने हँडल केलेल्या आहेत. त्यामुळे आप्पांचं काय ते तो बघून घेईल. आप्पांना तयार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या बिल्डरची आहे. संजना म्हणते, आपल्याला फक्त ही जागा बिल्डरच्या ताब्यात द्यायची आहे, बाकीचं तो बघून घेईल. आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, आणि हो, आपण आई आप्पांना एक सेपरेट फ्लॅट देतच आहोत, त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही होत आपण. तर अभि म्हणतो, ठीक आहे, आप्पांचं झालं, पण यशचं काय? त्यालाही इथे टॉवर नकोय. तर संजना म्हणते, तो मूर्ख आहे, सिरियसली मूर्ख आहे. आपण काही चांगलं करायला गेलो ना की हा मध्ये येतोच. त्यात ती अरुंधती, त्याचं सुद्धा नुकसान करणार आणि आपलंही भलं होऊ देणार नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, शांत राहा, यशची काळजी करू नकोस. एकदा आप्पा तयार झाले ना की यश सुद्धा हो म्हणेल. आणि त्याला जर इथे फ्लॅट नको असेल ना तर त्याला आपण त्याचा शेअर देऊया आणि त्याला हवं तिथे जाऊ देऊ. पण एवढ्यात कोणालाही काहीही कळता कामा नये, जरा सिक्रेसी पाळा प्लीज. तर संजनासुद्धा म्हणते, हो, आता कोणाला काहीही कळता कामा नये. त्या बिल्डरशी काय बोलायचे ते मी आणि अनिरुद्ध बघून घेऊ. तुमच्या मनात जे काही डाऊट्स असतील ना ते आम्हाला सांगून ठेवा. तर ईशा म्हणते, पण जर समृद्धी पडलं तर आपण तोपर्यंत कुठे राहायचं? तर अनिरुद्ध म्हणतो, डोंट वरी, त्याची सोय बिल्डर करणार आहे, आपल्याला काही बघावं लागणार नाही. आणि संजना सांगणार असते की आणि बिल्डरने चेकसुद्धा. तर अनिरुद्ध तेवढ्यात तिला गप्प करतो आणि म्हणतो की आणि बिल्डरने सगळे डॉक्युमेंट्ससुद्धा चेक केलेत, आज उद्यामध्ये डील करून टाकूया असं म्हणाला तो. तर ईशा खूप खुश होते आणि ती म्हणते, वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर अनिरुद्ध म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण प्लीज कोणाला सांगू नको. तर अभि म्हणतो, नाही बाबा, आम्ही कोणालाही काही नाही सांगणार. तर अनिरुद्ध म्हणतो, गुड. काय आहे अभि, जर अरुंधतीला हे सगळं कळालं ना तर ती या सगळ्या प्लॅनचा बँड वाजवेल. तर ईशा म्हणते, डोंट वरी बाबा, तिला यातलं काही कळणार नाही. कमाल, फायनली मला माझा स्वतंत्र फ्लॅट मिळणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. तर अभि म्हणतो, ठीक आहे, चला मी निघतो, मला जरा काम आहे. अभि तेथून जातो. तर ईशा तेथेच बसते. तर संजना तिला म्हणते, तुला प्लॅन कळाला आहे ना, मग जा तू पण, म्हणजे ये तू पण. तर ईशा म्हणते, मला सुद्धा खूप कामं आहेत. आणि ती जरा रागातच तेथून जाते. ईशा तेथून गेल्यानंतर संजना अनिरुद्धला म्हणते, तू चेकचं का नाही सांगितलं त्यांना? तर अनिरुद्ध म्हणतो, चेकबद्दल त्यांना कळायला नकोय. मी त्या दोघांना खूप चांगलं ओळखतो. पैसे जर हातात आले ना तर ते उडवून टाकतील. त्यांच्या हातात कॅश द्यायची नाही, त्यांना इंडिव्हिज्युअल फ्लॅट्स मिळत आहेत, त्यात ते खुश आहेत ना, मग तेच बास झालं. तर संजना म्हणते, म्हणजे सगळे पैसे आपण ठेवायचे? तर अनिरुद्ध म्हणतो, नाही, डील फायनल होईपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही. आणि हा चेक असाच ठेवायचा, तो बँकेत क्लिअरिंगला पाठवायचा नाहीये. संजना म्हणत असते, पण का? तर अनिरुद्ध म्हणतो, मी नाही म्हणतोय म्हणून. आर्ग्यू करायचं नाही प्लीज. तर संजना म्हणते, ठीक आहे, नाही करत आर्ग्यू. ती सुद्धा खूप एक्सायटेड असते. ती म्हणते, फायनली आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता आपल्याला फ्लॅट मिळणार आहे आणि हातात भरपूर पैसेसुद्धा असणार आहेत.
कधी एकदा नव्या फ्लॅटमध्ये राहायला जातीये असं झालंय मला. त्यानंतर रात्री आप्पांना खूप खोकला लागतो. तर रूममधलं पाणी संपलेलं असतं, त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी बाहेर येतात. परंतु त्यांना एक खिडकी ओपन दिसते. ती बंद करण्यासाठी ते खिडकीजवळ येतात. खिडकी बंद केल्याच्या नंतर आप्पा किचनमध्ये खोकल्यावरच्या गोळ्या शोधत असतात. त्यावेळी त्यांना कसला तरी आवाज येतो. त्यामुळे ते सगळीकडे पाहतात की कोण आहे, परंतु त्यावेळीसुद्धा त्यांना डबल खिडकी ओपन दिसते. त्यावेळी ते स्वतःशीच म्हणतात की ही खिडकी कशी उघडली. ते डबल खिडकी बंद करण्यासाठी येतात. त्यावेळी एक माणूस त्यांच्यावर हल्ला करतो. आप्पा खूप ओरडत असतात. ते यश कांचनला आवाज देतात, परंतु यश येईपर्यंत तो माणूस आप्पांना थोडीशी दुखापत करून खिडकीतून बाहेर निघून जातो. त्यावेळी कांचन आल्यानंतर आप्पा खाली बसलेले पाहून ती विचारते, काय झालं तुम्हाला. तर आप्पा सांगत असतात तो एक माणूस. परंतु कांचनला ते लागलेली जखम दिसते आणि ती म्हणते, किती लागलंय तुम्हाला. त्यावेळी यशसुद्धा तेथे येतो आणि तो म्हणतो, आजी घरात चोर आला होता. यश आभीला आवाज देतो. त्यावेळी कांचन आप्पांना विचारते की काय झालं होतं नक्की. तर आप्पा सांगतात की एक अनोळखी माणूस घरात घुसला होता, बहुतेक चोर असावा. अभि तिथे आल्यानंतर अभि जरा हिणवूनच म्हणतो की काय झालं आप्पा, तुम्ही कसे काय पडलात. आता तुम्हाला स्वतःचा तोलसुद्धा सांभाळता येत नाहीये का. हे ऐकून आप्पांना वाईट वाटतं. तर कांचन म्हणते, अरे घरात चोर शिरला होता. तर अनघा म्हणते, काय चोर शिरला होता. तर यश म्हणतो, हो, आणि त्यानेच आप्पांना मारलंय. मी त्या चोराच्या पाठीमागे धावलो, परंतु नेमका सटकला तो. तर अनघा म्हणते, पण असं कसं काय तो घरात शिरला, इतक्या वर्षात तर कधी नाही शिरला. तर अभि म्हणतो, अगं तो चोर होता, तो काय प्रत्येक वर्षी व्हिजिट द्यायला येणार आहे का. आता इतकी वर्ष काही प्रॉब्लेम आला नाही, परंतु आता आपल्या आजूबाजूला मोठमोठे टॉवर झालेत. त्यात आपला हा एकच बंगला आयसोलेटेड आहे. सिक्युरिटी नावाची गोष्टच नाही आहे. हेच जर आपण चांगल्या टॉवरमध्ये राहत असतो ना, तर हा प्रश्न कधी आलाच नसता. आणि तो आप्पांना म्हणतो, विचार करा, आज आम्ही सगळे घरी होतो म्हणून, उद्या जर तुम्ही दोघंच घरी असाल तर काय होईल. तर यश म्हणतो, अभि बास, आधी त्यांना औषध लाव. अभि त्यांना औषध लावतो आणि म्हणतो, आप्पा बंगल्याचा विषय लांबवण्यात काही अर्थ नाहीये. विचार करा आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. तर यश म्हणतो, अभि तुला या विषयावर आत्ताच बोलायचंय का. तो आप्पांना म्हणतो, तुम्ही शांत व्हा आणि जाऊन झोपा. आपण सकाळी डॉक्टरांकडे जाऊ. कांचन रडत असते. तर अभि म्हणतो, आजी रडू नकोस, आप्पांना एवढं काही झालेलं नाहीये, काळजी करू नकोस. तर कांचन म्हणते, अरे ते इथे एकटेच होते, त्या चोराने जर यांना काही केलं असतं तर अभि म्हणतो, पण काही केलं नाहीये ना, कशाला उगीच एवढा विचार करतेस. तर अनघा म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, आप्पा ठीक आहेत. तर यश म्हणतो, आजी शांत हो, आम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. यापुढे असं काहीही होणार नाही, तू शांत हो. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन एक पोलीसला घेऊन समृद्धीमध्ये येतो. तो त्याचा मित्रच असतो. तर नितीन म्हणतो, आप्पा नेमकं काय झालं होतं ते तुम्ही याला सांगा. तर आप्पा सांगतात की मला खोकला आला, रूममध्ये पाणी नव्हतं, मी पाणी प्यायला म्हणून खाली आलो, तर मला खिडकी उघडी दिसली, मी आजूबाजूला बघितलं आणि ते झालेला सगळा प्रकार त्याला सांगतात. त्यावेळी तो विचारतो की पण याआधी इकडे असं काही घडलंय का. तर आप्पा म्हणतात, नाही, यापूर्वी असं काहीच झालं नाही. तर कांचन म्हणते, अहो इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, पण एवढ्या वर्षात कधीही चोरी वगैरे झाली नाही आमच्याकडे. तर तो पोलीस म्हणतो की तो चोर होता असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही घरात नीट पाहिलंत का की काय चोरीला गेलंय का ते. तर आप्पा म्हणतात, सगळं सामान जिथल्या तिथे आहे, काही चोरीला गेलं नाही. तर कांचन म्हणते, हो सगळं काही ठीक आहे. तर तो पोलीस म्हणतो, मग तो चोर होता कशावरून आणि चोरीच्याच उद्देशाने घरात आला होता हे कशावरून. तर आप्पा म्हणतात, मग कोण होता तो, कशासाठी आला होता. तर पोलीस म्हणतो, त्याचा हेतू काहीतरी वेगळा असेल. तर अभि म्हणतो, वेगळा हेतू म्हणजे. तर अनघा म्हणते, हो त्याने आप्पांना सुरा दाखवला, म्हणजे कदाचित तो चोरीच्या उद्देशानेच आला असेल, आप्पांना बघून घाबरला असेल आणि पळून गेला असेल. तर नितीन म्हणतो, इकडे सगळे बंगलेच आहेत. तर ईशा लगेच म्हणते, नाही, काही लोकांनी त्यांचे बंगले बिल्डरला देऊन तिथे टॉवर बांधून घेतलंय. आता इथे फक्त आमचं आणि काही 1-2 बंगले आहेत, पण ते बंद असतात, तिथे आता कोणी राहत नाही. तर नितीन म्हणतो, हो पण कॉलनीत CCTV तरी असतील ना. तर यश म्हणतो, नाही ना, आम्ही ॲक्च्युली तोच विचार केला, कॉलनीमध्ये नाही तर नाही, निदान घराबाहेर तरी CCTV लावून घेऊ. तर पोलीस म्हणतो, मग लवकरात लवकर CCTV लावून घ्या, गरजेचं आहे ते. आणि आप्पा तुम्ही पोलीस स्टेशनला या, मी तुम्हाला काही लोकांचे फोटो दाखवतो, त्यातून तुम्ही ते कोण होते ते ओळखा. तर आप्पा म्हणतात, पण मी कसं ओळखणार त्यांना, त्याने तोंडाला फडकं बांधलं होतं. तर पोलीस म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि कंप्लेंट नोंदवा, पुढे काय करायचं ते मी बघतो.
तर अरुंधती म्हणते, इन्स्पेक्टर, यापूर्वी पण घरात वयस्कर माणसांना बघून चोऱ्या माऱ्या झाल्यात, पण आमच्या घरात कसं नेहमी वर्दळ असते, त्यामुळे आमच्या घरात नाही झालं असं कधी. हे पहिल्यांदाच घडतंय. सापडेल ना तो चोर? तर इन्स्पेक्टर म्हणतो, आम्ही पूर्ण प्रयत्न करू, सापडेल तो, तुम्ही काही काळजी करू नका. तर अरुंधती म्हणते, थँक्यू इन्स्पेक्टर. आणि ती आई-आप्पांना म्हणते, तुम्ही जरा वरती जाऊन पडता का? काल रात्री पण तुम्हाला धड झोप लागली नसेल. तर आई आणि आप्पा वरती जातात. अभि आणि ईशासुद्धा तेथून जातात. तर तिथे फक्त इन्स्पेक्टर नितीन आणि यश असतो. तर इन्स्पेक्टर नितीनला जरा बाजूला बोलावतो आणि त्याला म्हणतो की मला तरी हे प्रकरण चोरीचं वाटत नाही. मला सांग, या घरात कोणाचं कोणाशी भांडण किंवा वैर वगैरे? तर नितीन म्हणतो, हो, यांचा मुलगा अनिरुद्ध, तो आणि त्याची बायको आता इथे नाही आहेत, परंतु मला असं वाटतं की तू त्यांना चौकीवर बोलव आणि उलट तपासणी घे. काहीतरी नक्की हाती लागेल. तर इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, येतो मी. काही डेव्हलपमेंट असेल तर मी सांगतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही आप्पांना घेऊन पोलीस स्टेशनला या. इन्स्पेक्टरसुद्धा तेथून जातो. तर नितीन यशला म्हणतो, मला नाही वाटत कोणी चोर चोरीच्या उद्देशानं घरात घुसला असेल. तर यश विचारतो, मग तो का आला असेल? तर नितीन म्हणतो, आप्पांना घाबरवण्यासाठी. आप्पा घाबरले म्हणजे ते त्यांचा डिसिजन बदलतील आणि मग घर बिल्डरला देतील. तर यश म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं बाबा आणि संजनाने घडवून आणलं असेल? तर नितीन म्हणतो, कन्फर्म नाही, परंतु एक शंका आली. आपल्याला त्या दिशेने सुद्धा विचार करायला हवा. अरुंधती हे सगळं ऐकते आणि ती पुढे येते आणि ती नितीनला म्हणते की मला नाही वाटत संजना आणि अनिरुद्ध असं काही करतील. तर नितीन म्हणतो, का नाही करणार? हे बघ अरुंधती, प्रॉपर्टीसाठी वाटेल त्या थराला जाताना मी लोकांना बघितलंय. एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाहीत. तर यश म्हणतो, आई, हे घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्या दोघांनी काय काय केलंय हे तुला आठवतंय ना? तर अरुंधती म्हणते, हो, खरंच तसं असेल तर त्या दोघांना कितीही प्रयत्न करू देत. त्यांच्या प्रयत्नांना मी यश येऊ देणार नाही. मी आप्पांच्या पाठीशी नेहमी उभी आहे. तर नितीन म्हणतो, काहीतरी पुरावा आपल्या हाती लागायला हवा, म्हणजे आपल्याला नक्की कळेल की हे सगळं कोणी केलंय. बरं चला, मी निघतो, मला जरा ऑफिसमध्ये काम आहे. काळजी घ्या, असं म्हणून नितीनसुद्धा तेथून जातो. तर यश अरुंधतीला म्हणतो, मी जरा आप्पांजवळ बसतो, असं म्हणून तो सुद्धा तेथून जातो. तर अरुंधती मनात विचार करते, अनिरुद्ध आणि संजना, तुम्ही दोघं जर हे करत असाल तर ते फार चुकीचं आहे. तुम्हाला वारंवार ताकीद देऊनही तुम्ही आप्पांच्या वाटेला जाताय. तुम्हाला वाटत असेल हे सगळं करून आप्पा तुम्हाला घाबरतील, ही जागा तुम्ही बळकावाल, पण मी तसं होऊ देणार नाही. मी तुम्हाला जिंकू देणार नाही, कधीच नाही. त्यानंतर सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना संजना म्हणत असते, बापरे, आपल्या घरात चोर शिरला होता, आप्पांना सुरा दाखवला त्याने. ओ माय गॉड, आप्पा चांगलेच घाबरले असतील. काय, किती लागलं त्यांना? तर कांचन म्हणते, अगं किती काय, झटापटीत पडले ते, चांगली मोठी कोच पडली आहे डोक्याला. तर संजना म्हणते, आई हो, पण हे सगळं कधी झालं? आम्हाला का नाही कळवलं कोणी? तर कांचन म्हणते, तुमचा पत्ता तरी असतो का? कधी गेलात, कुठे गेलात, कोणाला काही माहिती नसतं. तर संजना म्हणते, अहो पण फोन होता ना, फोन करायचा. तर कांचन म्हणते, इथे आम्ही एवढे घाबरलो होतो, कुठे सुचतं कोणाला फोन करायला? आणि काल तुम्ही घरी परत तरी आला होतात का? रात्रभर बाहेरच होतात ना? तर अनिरुद्ध म्हणतो, रात्री मित्राकडे पार्टी होती, रात्री उशीर झाला म्हणून तिथेच थांबलो, मला काय माहिती घरी असं काही घडलं असेल. तर यश म्हणतो, काय सांगता, तुम्हाला काहीच माहिती नव्हतं? आश्चर्य आहे. तर अनिरुद्ध विचारतो, म्हणजे मला कसं कळलं असेल? तर आरोही म्हणते, नाही, त्याला असं म्हणायचं होतं की म्हणजे अभिदादा किंवा ईशाने तुम्हाला फोन करून कळवलं असेल, म्हणून तो असा विचारतोय की तुम्हाला कसं माहिती नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, आम्हाला कोणीही काही कळवलं नाही. बरं, कोणी पोलीस कंप्लेंट केली आहे का? तर संजना म्हणते, आता त्याची काय गरज आहे, जे घडायचं ते घडून गेलं. नशीब आप्पांना काही झालं नाही आणि घरात चोरीसुद्धा झाली नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, नाही, पुन्हा असं काही घडायला नको आहे, म्हणून पोलीस कंप्लेंट करणं गरजेचं आहे. तर अभि म्हणतो, पोलीस कंप्लेंट केली आहे, यश आप्पांना पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. तर संजना म्हणते, काय म्हणाले पोलीस? तर ईशा म्हणते, काही नाही, ते तरी चोराला कसं ओळखणार? एकतर आपल्या कॉलनीमध्ये CCTV नाही, त्यात आप्पांना त्या चोराचा चेहरासुद्धा दिसला नाही, त्याने चेहरा कव्हर केला होता ना. मग आता त्या चोराला शोधणं पोलिसांसाठी खूप मोठा टास्क असणार आहे. तर संजना म्हणते, मला पण खरंच खूप भीती वाटतीये, म्हणजे परत हे चोर घरात शिरले तर? आता सगळं घर बघून गेलेत ते, घरात कोण राहतं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलंय. आय एम टू स्केअर्ड. तर ईशा म्हणते, अगं तू असं बोलू नकोस ना, मला ऑलरेडी खूप भीती वाटतीये. एकतर कधी कधी मी घरात एकटी असते, नेमकं तेव्हाच आले तर? तर अभि म्हणतो, इथे राहायचं म्हणजे रिस्कच आहे, कसलीच सिक्युरिटी नाही आहे, कधी कोणीही येऊन घरात घुसू शकतं.
तर अनघा म्हणते, नाही, इतक्या वर्षात असं कधी काही झालंय का? आणि आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग पोलीस लक्ष देतील. तू उगाच आजींना घाबरवू नकोस हा. तर संजना म्हणते, अगं अभि काही चुकीचं बोलत नाहीये. आप्पांना काही झालं नाही म्हणून, पण जर चोराने सुरा खुपसला असता तर कांचन म्हणते, अगं ये गप्प बस. देवाने तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलशील का? तर संजना म्हणते, आई सॉरी, पण मी फक्त पॉसिबिलिटी बोलून दाखवतीये. विचार करा ना, आम्ही सगळे कामानिमित्त बाहेर असतो. बऱ्याचदा तुम्ही आणि आप्पा एकटे असता घरात. त्यात आपला दरवाजा सतत उघडा असतो. नेबर्स नाही आहेत आपल्याला, आहेत ते सिनियर सिटिझन्स आहेत. ते काय करणार? म्हणजे आता आम्ही आमची कामं सोडून तुमच्यासाठी घरी बसायचं का? तर यश म्हणतो, याआधी आपल्या घरात असं काही घडलेलं नाहीये आणि यापुढेही घडणार नाही. मी उद्याच्या उद्या आपल्या घराबाहेर CCTV बसवून घेतोय. मग बघूयात घरात घुसण्याची हिंमत कोण करतंय ते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, संजना म्हणत असते, तो चोर जर पुन्हा सुरा घेऊन घरात शिरला तर तुम्ही त्याच्याशी फाईट करू शकणार आहात का? आत्ता या घरात राहणं डेंजरस आहे, ही फॅक्ट आहे. त्यानंतर रात्री कांचन आणि आप्पांना खूप लागलेलं असतं आणि अरुंधती त्यांना या अवस्थेत पाहून तर ती खूपच घाबरते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.